तुम्ही अर्ज भरला? हो, मी अर्ज भरला. तुम्ही अर्ज भरला? हो. तुम्ही भरलेला आहेत की भरणार आहात? नाही, भरणार आहे उद्या. मंडळी, मी इंटरप्ट करतोय सगळ्यांना. त्याचं कारण असं आहे की हा सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा आहे आणि तीनही उमेदवार हे या ठिकाणी अर्ज भरणार आहेत आणि भरलेला आहे. दोघांनी अर्ज भरलेला आहे, एक उमेदवार अर्ज भरणार आहे. तुम्ही दोघेही सोबत आहात आज. आम्हाला हे खरं तर नव्याने बघायला मिळतात. नाही, आम्ही दोघंच नाही, जे बी जरांगे पाटलावर प्रेम करतात, जरांगे पाटलांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितलेले आहे, तर ते सर्व आम्ही एकत्रच आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मी असो किंवा दादाचा कुठलाही व्यक्ती, दादा जो आदेश देतील त्याला गुलाल लावण्याचं काम हे मी करणार. मग आता जर असं ठरलं की तुमचं नाव जर का पुढे घोषित झालं तर बाकी इतर मतदार उमेदवार मंडळी तुमच्यासाठी सहकार्य करतील का? नाही, नक्कीच माझं नाव असू द्या, सचिन पाटील होळींचं नाव असू द्या, किंवा इतर कोणी नाव जर जरांगे पाटलांनी जर सांगितलं तर सर्व जाती धर्माची लोक सर्व त्या नावाच्या पाठीमागे राहतात. एकंदरीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये किम जोंगनी ज्याप्रमाणे देशामध्ये वातावरण बनवलेलं आहे तसंच तानाशाही या सिल्लोड सोयगावमध्ये चालू आहेत. तुम्हाला वैयक्तिक तुमच्या नावाविषयी बोललो, तसंच उद्या जर का हवळे पाटलांचं नाव जरांगे पाटील घोषित करणार असतील तर तुम्ही देखील त्यांच्या मदतीला धावून नक्कीच, याल? 100% नक्कीच. जरांगे पाटील जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व खंबीरपणाने उभं राहू. मनोज दादाचा जर आदेश आला तर समोर कोणी प्रतिस्पर्धी असू द्या, डिपॉझिट जप्त केल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटलाचा पठ्ठ्या शांत बसणार नाही. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिल्याप्रमाणे राजकारणात आम्हाला जायची इच्छा नव्हती. अजूनही आमची अशी मानसिकता होती की या सरकारने, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आरक्षण द्यायला पाहिजे. हे सत्ताधारी असो, विरोधी पक्ष असो, यांनी मराठा आरक्षणाचा बाजार मांडला होता. मराठ्यांना गृहीत धरत होते. त्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी या सगळ्या जातीचे प्रश्न आहेत, पण त्याचा वाली कोणी नाही. आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आशेने सर्व समाज बांधव बघत आहेत. मनोज दादाने सांगितलं की सर्वांनी जे जे इच्छुक आहे त्यांनी आपापले अर्ज हे भरून ठेवा. 30 तारखेला म्हणजे 29 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायची लास्ट डेट आहे. आज 28 तारीख आहे. 30 तारखेला मनोज दादा कुणाला फॉर्म ठेवायचा आणि कुणाचा काढायचा ही अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. आणि त्याप्रमाणे माझं मूळ गाव सिल्लोड तालुक्यामध्ये मोडा बुद्रुक हे गाव आहे आणि त्या गावाचा मी असल्यामुळे मी सिल्लोड तालुक्यामध्ये माझा आत्ताच फॉर्म भरलेला आहे. मनोज दादाचा जर आदेश आला तर समोर कोणी प्रतिस्पर्धी असू द्या, डिपॉझिट जप्त केल्याशिवाय हा मनोज जरांगे पाटलाचा पठ्ठ्या शांत बसणार नाही. मग त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे मी असो किंवा दादाचा कुठलाही व्यक्ती, दादा जो आदेश देतील त्याला गुलाल लावण्याचं काम हे मी करणार. आणि आमच्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, आदिवासी 18 पगड जातीचे समाज बांधव आहे. त्यामुळे आता जातीपातीचं राजकारण नाही, आता विकासाचं राजकारण करण्यासाठी आम्ही सिल्लोडमध्ये आलोय. तर सर, सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावा. मी सुनील मिरकर, सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातला रहिवासी आहे. अच्छा, तर तुम्ही अर्ज उद्या भरणार आहात? हो. बर, तर काय सांगाल आता, सचिन हवळे पाटील आणि मिरकर साहेब तुम्ही दोघेही इच्छुक आहात, मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं उमेदवारी जाहीर व्हावी याच्यासाठी तुम्ही इच्छुक आहात, तर पुढील वाटचाल कशी असणार आहे आणि काय काय तुम्ही दोघेही सोबत आहात आज? आम्हाला हे खरं तर नव्याने बघायला मिळतात. नाही, आम्ही दोघंच नाही, जे बी जरांगे पाटलावर प्रेम करतात, जरांगे पाटलांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितलेले आहे, तर ते सर्व आम्ही एकत्रच आहोत. अच्छा. आणि जरांगे पाटील जे आदेश देतील ते कोणाला एकालाच आदेश देणार आहे आणि एकच उमेदवार जरांगे पाटलांचा असणार आहे. आणि तो एकच उमेदवार सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा उमेदवार असणार आहे, की जेणेकरून सर्व 18 पगड जातीचे मतदार त्यांना मतदान करतील. अच्छा, मग आता जर असं ठरलं की तुमचं नाव जर का पुढे घोषित झालं तर बाकी इतर मतदार उमेदवार मंडळी तुमच्यासाठी सहकार्य करतील का? नाही, नक्कीच. माझं नाव असू द्या, सचिन पाटील होळींचं नाव असू द्या, किंवा इतर कोणी नाव जर जरांगे पाटलांनी जर सांगितलं तर सर्व जाती धर्माचे लोक सर्व त्या नावाच्या पाठीमागे राहतील. लोक किंवा जनता ही तर सहकार्य करेलच किंवा जनता सोबत राहीलच, पण उमेदवार मंडळी हे एकमेकांना मदत करतील का? माझा प्रश्न नाही, आतापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षाच्या याच्यावर प्रत्येक लढलेला आहे, परंतु जरांगे पाटलांनी सांगितल्याच्या नंतर जरांगे पाटलांच्या बोलण्यामध्ये जी ताकद आहे
ती इतर पक्षामध्ये किंवा इतर नेत्याच्या याच्यात ताकद नाहीये. आणि जरांगे पाटलांना सांगितल्याच्या नंतर उमेदवार जनता तर म्हणजे सर्व जाती धर्माची जनता जरांगे पाटलांच्या शब्दाला मान द्यायला तयार आहे. तर जरांगे पाटलांना सांगितल्यानंतर एक उमेदवार जर दिला त्यांनी तर ऑटोमॅटिक सर्वांनाच त्या उमेदवाराचं काम करावंच लागेल. जसं मी तुम्हाला वैयक्तिक तुमच्या नावाविषयी बोललो, तसंच उद्या जर का हावळे पाटलांचं नाव जरांगे पाटील घोषित करणार असतील तर तुम्ही देखील त्यांच्या मदतीला धावून नक्कीच याल? 100% नक्की जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागं आम्ही सर्व खंबीरपणाने उभं राहू. तर तुम्ही पण अर्ज आज भरलेला आहे, काय सांगाल? थोडक्यात आपण रॅपिड प्रश्न घेतो आहोत. माझं नाव कलीम सलीम पटेल आहेत. हं. मी 58 मोर्चापासून सकल मराठा समाजासोबत होतो आणि राहू, याच्या पुढेही राहू. माननीय मनोज जरांगे साहेबांच्या एक सोबत. अपडेट मी इकडे घेऊ इच्छितो. आता मला असं वाटत होतं की हे दोन मंडळी किंवा हे दोन उमेदवार मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार पुढील वाटचाल करणार आहेत. आता तिसरे उमेदवार पण त्याच पठडीतले आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा. काय सांगाल आता, जसे मी प्रश्न यांना केलेत की जर का मनोज जरांगे पाटील यांनी एक उमेदवार त्याचं नाव घोषित केलं, बाकीचे मदत करणार आहे, तशी तुमची भावना आहे का? तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर मी ह्या संभाषणातून एक प्रश्न उभं राहिला, त्याचं उत्तर मी देऊ इच्छितो. आम्ही मगाशी तुम्ही बोललात का हे तुम्हाला वाटलं काय दोघंच माननीय मनोज जरांगे साहेबांच्या हाला हा म्हणणारे आहे आणि आम्हाला तुम्ही घरीच धरलं नव्हतं. आम्ही छत्रपती शिवरायांच्या काळातही माननीय श्री छत्रपती शिवरायांच्या काळात मुस्लिम मावळे म्हणून होतो. आता आम्हाला माननीय मनोज जरांगे साहेबांमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे साहेबांमध्ये छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, त्यांची सावली, त्यांची निष्ठा दिसत आहे. म्हणून आम्ही माननीय मनोज जरांगे साहेबांसोबत आहेत आणि राहू. जरांगे पाटलांनी एक उमेदवाराचं नाव घोषित केलं तर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय. मी माननीय मनोज जरांगे साहेब सांगतील ते धोरण, बांधतील तेच तोरण, ह्याप्रमाणे मी माझी आज उमेदवारी दाखल केलेली आहेत. आणि मी ह्याच्या अगोदरही 58 मोर्चामध्ये आणि त्याच्या पहिले पृथ्वीराज चव्हाणाच्या तोंडावर माननीय सीएम, माजी सीएम, तत्कालीन सीएम पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या तोंडावर पत्रके भिरकवलेले आहेत मुस्लिम आणि मराठा आरक्षणासंदर्भातील. काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीचं वातावरण आता हे सिल्लोड मतदारसंघामध्ये आहे? आणि जर का आपण पाहिलं तर मुस्लिम बांधव आणि इतर ओबीसी आणि मराठा बांधव या सगळ्यांची सांगड या मतदारसंघामध्ये होऊ शकते? एकंदरीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये किम जोंगनी ज्याप्रमाणे देशामध्ये वातावरण बनवलेलं आहे तसंच तानाशाही या सिल्लोड सोयगावमध्ये चालू आहेत. त्यांनी एवढे कामं केलेले आहेत तर दर दर भटकने की जरूरत क्या है, गली गली दर दर भटकने की जरूरत क्या है, यही मेरा उनको प्रश्न है. उनका प्रश्न नहीं है, मैं उनको प्रश्न करता हूँ उलट, क्या तुमने इतने जब काम किए हैं तो तुमको दर बदर भटकने की जरूरत क्या है. और ये आदमी चुप, मैंने इनकी कुछ दिन पहले बाइट देखी थी तो मैंने देखा इनसे मेरा कोई संबंध नहीं है, लेकिन माननीय मनोज जरांगे साहब के सोच से, उनके विचारों से जो भी सहमत है मैं उनसे सहमत हूँ. यही मेरा इनका सिर्फ इतना ही साथ है, इतनी ही मेरी इनसे एकजुटता है. मैं ये बात बोलूँगा, आपने जो बोला था उसका जवाब ये है कि यहाँ पर सरड्या के जैसा बदलने वाला व्यक्ति है, वो आज कल कौन से टहनी पे, कल कौन से टहनी पे, कल कौन से टहनी पे ये बैठने वाला है. माननीय मनोज जरांगे साहब से एक मैं नम्र निवेदन करूंगा, एक नम्र विनंती करूंगा, एक मुस्लिम मावड़ा बोलकर, एक सच्ची निष्ठा रखने वाला मावड़ा बोलकर माननीय मनोज जरांगे साहब ने इस व्यक्ति पर, ये सिल्लोड सोयगांव के मंत्री पर भरोसा डालने से पहले 10 बार सोच लेना चाहिए. ये मेरी नम्र उनसे हाथ जोड़कर विनंती है. उन्होंने जिनको भी समर्थन दिया, जिसको भी उन्होंने सहारा दिया, हम उनका काम, ये हमारे जो फॉर्म है पर्चे भरे फाड़ के फेंक देंगे. कलीजे पर फटका रख के हमें किम जोंग का भी प्रचार करेंगे, लेकिन किम जोंग से लिख के ले लीजिए कि मुस्लिम आरक्षण के लिए, मराठा आरक्षण के लिए समर्थन करेगा क्या. ये तोंडी हाथ बोल देता है, ये बाद में कब पलटी मार देगा इसका कोई पता नहीं.